माजी विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक सुनील सस्ते यांचा शास्तीकर गाळ्यांच्या घरपट्टीवर आक्रमक पवित्रा. बारामती नगर परिषद यांच्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या सभेत नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक सुनील सस्ते यांनी नागरिकांच्या कारभारासंदर्भात ठोस भूमिका मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. या सभेदरम्यान नगरसेवक सुनील सस्ते यांनी नागरिकांना जुन्या थकीत करातून मुक्त करावे, घरपट्टीवरील लावलेला शास्तीकर दंडात्मक व्याज तात्काळ बंद करावा आणि भाडेकरूंची आकारणी करून लावलेली घरपट्टी आकारणी रद्द करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे सभागृहात काही काळ खळबळ उडाली आणि विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच ज्या नागरिकांनी स्वतःच्या मालकीचा फ्लॅट किंवा गाळा घेतलेला आहे, त्या ठिकाणी भाडेकरू ठेवलेला आहे, त्याबाबत भाडे करार कोणत्याही झालेला नसला किंवा असला तरीही त्यांना जास्तीची आकारणी केली जाते आहे. महाराष्ट्रात कोणतीच नगरपालिका असं करत नाही, मग ते नियम फक्त बारामतीसाठी का, असा सवाल नगरसेवक सस्ते यांनी प्रशासनाला केला आहे. अशा जुलमी करातून बारामतीकरांना त्रास देऊ नये आणि यावर उत्तर देताना नगराध्यक्ष सचिन सातव यांनी नागरिकांना दिलासा देणारी भूमिका घेत शास्तीकर माफ करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे थकीत शास्तीकरामुळे घरपट्टीमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. तसेच नगरपालिका मालकीच्या गाळ्यांना घरपट्टी लागू करू नये अशी मागणी सस्ते यांनी यावेळी केली आहे. नगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांवर घरपट्टी आकारणी योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या मुद्द्यावर सभागृहात चर्चा रंगली. या सर्व घडामोडींमुळे येत्या काळात घरपट्टीवरील शास्ती माफ होणार का, तसेच नगरपालिका मालकीच्या गाळ्यांना घरपट्टीतून सूट मिळणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे. नगरपरिषद प्रशासन याबाबत काय अंतिम निर्णय घेतं, यावर बारामतीतील करदात्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.